बुद्धाय श्रद्धाबुद्धी संपन्न शील संपन्न सर्व उपास उपासिका आपल्या सर्वांना मंगल कामना। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर धर्मचर्चा करूया, ज्या विषयाचं नाव आहे पारिवारिक समस्याचं निराकरण। हा विषय ऐकून आपल्याला बहुतेक आश्चर्य वाटू शकतं, कारण पारिवारिक समस्या जर पाहतो म्हटलं तर अनंत समस्या आहेत आणि अशा समस्या आहेत की जे एक समस्या मिटली की लगेच दुसरी समस्या उत्पन्न होते। ही कधीही न मिटणारी समस्याची शृंखला हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे। तर सुद्धा या विषयावर थोडंसं आपण धर्मचर्चा करूया, म्हणजे या पारिवारिक समस्यावर तुम्हाला नियंत्रण चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी एक प्रकारे या धर्मचर्चेमधून प्रेरणा मिळू शकते। जसं भगवान बुद्धाच्या काळातील एका उदाहरणानेच या विषयाला आपण सुरुवात करूया, कारण बुद्धवाणीनेच आयुष्यामधली सगळ्या प्रकारच्या समस्यावर आपल्याला मात करता येतं, किंवा आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला बुद्धवाणीमधूनच मिळविता येतं, शोधता येतं। म्हणून आजच्याही विषयाला एका उदाहरणानेच आपण सुरुवात करूया। भगवंताच्या काळामध्ये एक धनसंपन्न एक सतगृहस्थ भगवान बुद्धाकडे जातो आणि विचारतो। काय विचारतो? अभिवादन केल्यानंतर म्हणते, भगवान, माझ्या या परिवारामध्ये इतके इतके सदस्य आहेत, इतके इतके लोक आहेत, माझा हा परिवार असा असा आहे, आणि मी नेहमी असाच प्रयत्न करतो की माझ्या परिवारातील प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी नेहमी तत्पर राहतो। ते यासाठी की जेणेकरून परिवारामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद नाही झाले पाहिजे, परिवारामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या उत्पन्न नाही झाल्या पाहिजे, म्हणून मी सदैव प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तत्पर राहतो। एवढं करून सुद्धा तरी भगवंता, माझ्या परिवारामध्ये वाद होतातच, समस्या उत्पन्न होतातच। तर अशा प्रकारे आज मला असा उपदेश करा की जेणेकरून जे समस्या आहे त्या समस्येचं निराकरण होईल आणि घरामध्ये वाद होणार नाही आणि परिवार हा सुरक्षित राहील, समाधानाने राहील, असाच उपदेश करा। तेव्हा भगवान असे म्हणतात, हे सद्गृहस्था, परिवारामध्ये अनेक कारणांनी समस्या उत्पन्न होतात, पण काही प्रमुख जर समस्या उत्पन्न होण्याचे कारण जर आपण पाहतो म्हटलं तर भगवान म्हणतात की हे सद्गृहस्था, पहिलं जे परिवारामध्ये एक वादात्मक किंवा एक समस्येचं खूप मोठं कारण म्हणतात ते म्हणजे परिवारामध्ये कधी कधी काही लोक अति संवाद साधतात आणि काही लोक अति कमी संवाद साधतात। म्हणजे काही लोक जास्तच बोलतात आणि काही लोक खूप कमी बोलतात। सद्गृहस्था यामुळे जास्त बोलल्यामुळे सुद्धा समस्या वाढू शकते, कारण जास्त बोलल्यामुळे अनेक वाणीचीही दुष्कर्म किंवा अनेकही एक प्रकारे अनेक वचनांचा विपर्यास सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे बोलणं ते एकमेकांना पटेलच अशाचा आपण विश्वास ठेवू शकत नाही।
अति कमी बोलल्यामुळे किंवा अति संवाद साधल्यामुळे हे सद्ग्रस्त कधीकधी परिवारातील लोकांमध्ये एकमेकांमध्ये गैरसमज उत्पन्न होण्याची दाट शक्यता असते. म्हणून समस्येचं जे पहिलं कारण उत्पन्न होतं, पहिली जी समस्या उत्पन्न होते ती म्हणजे संवादातून उत्पन्न होते. म्हणजे अति बोलल्यामुळे, अति संवाद साधल्यामुळे आणि कमी संवाद साधल्यामुळे. तर हे सद्ग्रस्त परिवारामध्ये मध्यम स्थितीचा संवाद असला पाहिजे एकमेकांशी. मध्यम स्थितीचा संवाद जर असेल, ना जास्त ना कमी, तर त्यामुळे एकमेकांच्या मनामध्ये गैरसमज उत्पन्न होणार नाहीत आणि एकमेकाचं म्हणणं एकमेकाला पटेल. हे भगवान बुद्धाने सांगितलं की संवादाच्या बाबतीतने संवाद हा मध्यम स्थितीमध्ये एकमेकांचा असला पाहिजे. कारण संवादाच्या माध्यमातून, बोलण्याच्या माध्यमातून परिवारामध्ये अनेक प्रकारच्या अशा समस्या उत्पन्न होतात आणि त्यावर उपाय म्हणजे निराकरण म्हणजे संवादाची आपली जी स्थिती आहे मध्यम असली पाहिजे. दुसरी समस्या भगवान बुद्ध म्हणतात की अशा प्रकारे उत्पन्न होऊ शकते. कधी कधी विश्वासाची कमतरता असल्यामुळे ही समस्या उत्पन्न होऊ शकते. विश्वासाची जर एकमेकांच्या मध्ये कमतरता जर असेल तर हे सद्ग्रस्त त्यामध्ये कधीही व्यक्ती एकमेकांच्या प्रती चांगलं चिंतन करू शकत नाही किंवा निर्भीडपणाने एकमेकांशी व्यवहार करू शकत नाहीत. म्हणून दुसरी जी समस्या उत्पन्न होण्याचं जे दुसरं कारण आहे ते म्हणजे विश्वासाची ज्या परिवारामध्ये कमतरता वाटते एकमेकांच्या विषयी, ती कमतरता आपण भरून काढली पाहिजे. म्हणजे दुसरी जी समस्या आहे ते म्हणजे विश्वासाची कमतरता आणि त्याच्यावर उपाय भगवान बुद्ध म्हणतात की विश्वासाची कमी आपण भरून काढली पाहिजे. भगवान परत म्हणतात हे सद्ग्रस्त कधी कधी आर्थिक अडचणी जेव्हा उत्पन्न होतात त्या आर्थिक अडचणीमध्ये सुद्धा अडचणीमुळे सुद्धा अनेक समस्या उत्पन्न होऊ शकतात. भगवान बुद्ध म्हणतात आर्थिक अडचणी बऱ्याचदा व्यक्तीच्या घरातील जे काही घरातील लोक असतात, काही व्यक्ती व्यसनाधीन जर असतील किंवा वायफळ खर्च जर करत जर असेल तर अशा प्रकारे आर्थिकतेची समस्या उत्पन्न होऊ शकते. ही आर्थिकतेची समस्या उत्पन्न झाल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात याचा उपाय, याच्यावर निराकरण म्हणजे ज्या ठिकाणी खर्च करायचा त्याच ठिकाणी खर्च केला पाहिजे. वायफळ खर्च करता कामा नये आणि व्यसनाधीनतेला आपण सोडलं पाहिजे. व्यसनाधीनमध्ये पैसा किंवा आर्थिक कुठल्याही प्रकारे खर्च करता कामा नये. परत भगवान म्हणतात की हे सद्ग्रस्त कधी कधी पारिवारिक जीवनामध्ये भावना सांभाळल्या न गेल्यामुळे ही समस्या उत्पन्न होऊ शकतात. म्हणजे एकमेकांच्या भावनांना जर समजून नाही घेतलं तर वाद होण्याची फार शक्यता असते. एक ताणतणावाचं वातावरण निर्माण होण्याची फार शक्यता असते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात त्या सद्ग्रस्ताला हे सद्ग्रस्त भावनांना थोडंसं एकमेकाला समजून घेतलं पाहिजे की जेणेकरून त्या व्यक्तीची थोडी आपल्याला समोरच्या व्यक्तीची भावना जर समजली तर ताणतणाव उत्पन्न होणार नाही. ताणतणाव उत्पन्न होणार नाही तर भगवान बुद्ध म्हणतात अशा परिवारामध्ये शांतता, सुख नांदण्याची म्हणजे शक्यता असते. परंतु भावनांना न समजल्यामुळं किंवा एकमेकांच्या भावना न सांभाळता न आल्यामुळं ताणतणाव जर परिवारातील लोकांमध्ये उत्पन्न जर झाला तर ही नात्याला सुद्धा एक प्रकारे खूप मोठी हानी होऊ शकते. यामुळे नाते सुद्धा तुटू शकतात ताणतणावामुळे, भावना न सांभाळल्यामुळे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी अशा महत्त्वपूर्ण समस्याचं त्या सद्ग्रस्ताचं निराकरण केलं. आता हे समस्या अनेक आहेत कारण प्रत्येकाचं जीवन म्हटलं तर संघर्षमय जीवन असतंच. कधी आपण असं म्हणू शकणार नाही की एखाद्या व्यक्तीकडे खूप मोठा पैसा आहे, एखाद्या व्यक्तीचं खूप घरदार मोठा आहे, खूप मोठे नातेवाईक आहेत, म्हणजे त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची जीवनामध्ये पारिवारिक समस्या नसेल. उलट त्या व्यक्तीला इतरांपेक्षा जास्त समस्या असू शकतात.
कारण जेवढं घर मोठं, जेवढी लोक जास्त, जेवढ्या अनेक गोष्टी मोठ्या असतात, तेवढ्या कधी कधी समस्याही तेवढ्याच मोठ्या उत्पन्न होण्याची दाट शक्यता असते. म्हणून आपण निक्षूनपणे असं कधीही म्हणू शकणार नाही की जीवन संघर्षामध्ये प्रत्येक व्यक्तीचं हे जीवन संघर्षमय असतं. संघर्षाचे प्रकार किंवा संघर्षाचे प्रकार जरी वेगवेगळे असू शकतात, परंतु जीवन जर आहे तर प्रत्येक व्यक्तीला कुठं ना कुठं संघर्ष हा करावाच लागतो. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात, या संघर्षमय जीवनामध्ये, या पारिवारिक जीवनातील थोडं समस्यांना जर समजून जर घेतलं आणि या पारिवारिक समस्याचं थोडंसं जर आपल्याला निराकरण जर वेळेवर जर करता जर आलं, समायोजन जर वेळेवर जर करता आलं, तर भगवान बुद्ध म्हणतात पारिवारिक हे जे जीवन आहे हे अतिशय समस्थितीमध्ये आपण त्याला एक प्रकारे दिशा देऊ शकतो. समस्थितीची दिशा देऊ शकतो किंवा त्या पारिवारिक जीवनाला एक प्रकारे, परिवाराला एक प्रकारे जेव्हा नियंत्रणाखाली आपण आणू शकतो, तर भगवान बुद्ध म्हणतात तर मनुष्य त्या परिवारामध्ये जगत असणारा हा शांततेनं, सुखाने, चांगल्या प्रकारे स्वतः जीवन जगू शकतो आणि इतरांनाही तो सुख देण्याचा सतत प्रयत्न करू शकतो. पण पारिवारिक समस्या जर हे कोणाच्या कुठल्या प्रकारच्या जर आपल्याला समजल्याच नाही किंवा त्या वेळेवर समजून घेण्याचा प्रयत्न जर केला नाही, तर भगवान बुद्ध म्हणतात अधिकाधिक त्या विखुरल्या जाऊ शकतात, त्याची वाढ अधिकाधिक होऊ शकते. त्या जर वेळेवर समस्या आपण लक्षात घेतल्या नाही किंवा दुर्लक्ष जर त्याच्याकडे जर केलं, तर भगवान बुद्ध म्हणतात परिवाराची यामधून खूप मोठी हानी होऊ शकते, की जी हानी कधी कधी आपल्याला कधी ती भरून काढता येत नाही. परिवाराची सर्वात मोठी हानी भगवान बुद्ध म्हणतात परिवारातील गैरसमजुतीमुळे किंवा शंका कुशंकामुळे, एकमेकाला समजून न घेतल्यामुळे परिवारातील माणसही माणसापासून दूर जाणे, ही सगळ्यात मोठी हानी आहे. परिवारातील माणसाची जेव्हा ताटाटूट होते किंवा परिवारातील लोक एकमेकांपासून जेव्हा दूर जातात, तर भगवान बुद्ध म्हणतात एकमेकांच्या विषयी त्यांच्यामध्ये प्रेम भावना उत्पन्न होतील असं म्हणू शकत नाही. आणि प्रेम भावना थोड्याफार असतीलही तर सुद्धा भगवान बुद्ध म्हणतात तिथं कधी ना कधी एक प्रकारे द्वेष उत्पन्न होऊ शकतो, एक प्रकारे अनेक गाठी उत्पन्न होऊ शकतात, मनामध्ये ताणतणाव उत्पन्न होऊ शकतो. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध पारिवारिक समस्येवर आपण दुर्लक्ष न करता ते आपण वेळेवर त्याला समजून घेतल्या पाहिजे आणि चांगल्या प्रकारे त्याला दूर करण्याचा, आपण त्याचं निराकरण करण्याचा मनापासून सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे वेळेवर. तर अशा प्रकारे या पारिवारिक समस्याचा आपण वेळेवर जर चांगल्या प्रकारे निराकरण जर करू शकलो, तर भगवान बुद्ध म्हणतात हे पारिवारिक जीवन तुमचं अतिशय संतुलित राहतं, नियंत्रणाखाली राहतं आणि चांगल्या प्रकारे तणावमुक्त तुमचा परिवार राहतो आणि चांगल्या प्रकारे प्रत्येक व्यक्ती एकमेकाला चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो, एकमेकांची काळजी घेऊ शकतो. अशा प्रकारे हे उपदेश ऐकल्यानंतर ते सद्ग्रस्त सुखी झाले आणि भगवंताला म्हणतात भगवान साधू साधू साधू. खूप सुंदर प्रकारे आपण मला या पारिवारिक समस्याचं चांगल्या प्रकारे तुम्ही समाधान केलं, याचं निराकरण केलं. मी नक्की आजपासून माझ्या पारिवारिक समस्येवर चांगल्या प्रकारे चिंतन मनन करेन आणि हे जो तुम्ही उपदेश मला आज सांगितलेले हा उपदेश मी प्रत्येकाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून हा उपदेश प्रत्येक जण धारण करेल आणि माझा हा समग्र परिवार संतुलितपणे चांगल्या प्रकारे जीवन जगू शकेल. हे उदाहरण प्रत्येक व्यक्तीला आजही तितकंच लागू पडते, कारण आपण AIच्या जगामध्ये जीवन जगतो आहे, इंटरनेटच्या जगामध्ये जीवन जगतो आहे, अनेक प्रकारच्या धावपळीमध्ये आपण जीवन जगतो आहेत. घरामध्ये 4 माणसं जर असेल तर 4 त्या माणसांकडे अँड्रॉइड असल्यामुळं प्रत्येकजण त्या मोबाईलमध्ये एक प्रकारे आपापल्या विश्वामध्ये गुंग होऊन जात आहे आणि त्यामुळे अनेक आपले एकमेकांचे संवाद असतात ते संवाद कमी झालेले आहे आणि सहजतच एकमेकांच्या मध्ये एक प्रकारे तणाव उत्पन्न होताना आपण आजही समाजामध्ये पाहतो. तर अशा प्रकारे या तणावामुळे आपलीच माणसं, आपल्याच परिवारातील लोक दूर होताना आपण पाहतो आणि आपल्याच परिवारामध्ये अनेक प्रकारचे छोट्या छोट्या गोष्टींमधून वाद होताना आपण पाहतो. म्हणून हे भगवान बुद्धांनी त्या सद्ग्रस्ताला जो उपदेश केला ते आपण आज
चांगल्या प्रकारे धारण करण्याची गरज असली पाहिजे, गरज 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 ठेवली पाहिजे, गरज समजली पाहिजे आपली. तसंच भगवान बुद्ध परत एक दुसऱ्या उद्दीघ निकायामध्ये सिगालवाद सुद्धा आहे. याच्यामध्ये सिगालाला भगवान बुद्ध म्हणतात परिवाराचं चांगल्या प्रकारे समायोजन करण्यासाठी किंवा परिवाराचं चांगल्या प्रकारे नियोजन करण्यासाठी, परिवारातील समस्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवून समस्याचं निराकरण करण्यासाठी, आर्थिकतेच्या अनेक अशा बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भगवान बुद्ध सिगालवाद सूत्रामध्ये सिगालाला एक प्रकारे एक असा आर्थिकतेच्या दृष्टिकोनातून उपदेश करतात. भगवान असे म्हणतात सिगालाला, हे सिगाल, आर्थिकतेच्या अडचणीवर मात करण्यासाठी जर परिवारातील प्रत्येक व्यक्तीनं या प्रकारे नियोजन जर केलं तर परिवारातील प्रत्येक आर्थिक अडचण हे दूर होऊ शकते. भगवान एक गाथा उच्चारतात या ठिकाणी सिगालाला उद्देशून. ती गाथा अशी असते, एकेन भोगे भुंजय्य द्विपदंच पयोजये तिन्नं दानं पुण्यकम्मेन चतुर्थंच निधापेय आपदासु भविष्यति. या पाली गाथेचा अर्थ असा होतो, भगवान बुद्ध या गाथेमध्ये सिगालाला उद्देशून आर्थिक समस्येवर मात करण्यासाठी, आर्थिक समस्येचं निराकरण करण्यासाठी असा उपदेश करतात या गाथेमध्ये. हे सिगाल, जर एखादा व्यक्ती समजा उदाहरणार्थ हे सिगाल, जर एखादा व्यक्ती 1 दिवसामध्ये 1 रुपया जर धन कमावत असेल, 1 रुपया कमावत जर असेल, तर या 1 रुपयाचं त्याला 4 भागामध्ये चांगल्या प्रकारे 4 भाग पाडता आले पाहिजेत. पहिला भाग भगवान बुद्ध म्हणतात एकेन भोगे भुंजय्य, म्हणजे रुपयामधला 25% जो भाग आहे, जे काही आपले वर्तमान काळामध्ये जे खर्च आहेत, मग किराणा आहे किंवा अनेक काही गोष्टी आहेत, जो आपला खर्च आहे, हे 1 रुपयामधल्या 25%च्या भागामध्ये आपल्याला त्याचा खर्च आपल्याला चांगल्या प्रकारे करता आला पाहिजे. एकेन भोगे भुंजय म्हणजे रुपयामधला पहिला भाग हा वर्तमान काळातील आपल्यावर ज्या काही अडचणी आहेत, किंवा जे काही आपले किराणा वगैरे किंवा जे काही अनेक गोष्टी आहेत, त्याच्यावर आपल्याला हे रुपयामधला पहिला भाग खर्च करता आला पाहिजे. दुसरा भाग भगवान बुद्ध म्हणतात रुपयामधला सिगालाला उद्देशून खर्च करण्यासाठी एकेन भोगे भुंजय द्विपदांचे म्हणजे काही महत्वाचा जो खर्च असतो, जसे मुलांची शिक्षण असतात, सुखदुःख असतात, रोग वगैरे असतात, दवाखाना वगैरे लागतो किंवा अनेक काही गोष्टींची आपण खरेदी विक्री करतो, तर भगवान बुद्ध म्हणतात रुपयामधला जो दुसरा भाग आहे हे आपल्याला याच्यावर खर्च करता आला पाहिजे. त्यामुळे ही समस्या इथे शिक्षणाच्या बाबतीत किंवा सुखदुःखाची समस्येचं भगवान बुद्ध मध्ये निराकरण होऊ शकतं. तिसरा जो रुपयामधला भाग भगवान बुद्धाने सांगितला, भगवान बुद्ध यामध्ये म्हणतात तिन्नं दानं पुण्यकम्मेन, म्हणजे रुपयामधला तिसरा जो भाग आहे, आपण कधीतरी कोणाचं देणं घेणं लागतो, काही गरजू लोक आपल्याकडे येतात मदत मागण्यासाठी, किंवा दान पुण्यकर्म आपण करावं लागतं आपल्याला, आपल्या सुगतीसाठी, आपल्या सुखशांतीसाठी, परिवाराच्या सुखासाठी, दान धर्म करण्यासाठी, मदतीसाठी आणि एकमेकांना वेळेवर मदत करण्यासाठी भगवान बुद्धांना रुपयामधला तिसरा जो भाग आहे तुम्हाला हे दान धर्म करण्यासाठी आणि पुण्यकर्म करण्यासाठी आणि एकमेकांच्या मदतीसाठी हा तुम्हाला खर्च करता आला पाहिजे. चौथा जो भाग भगवंताने सांगितलेला आहे तो म्हणजे आपदासु भविष्यति चतुर्थंच निधापेय आपदासु भविष्यति. हे सिगाल, चौथा भाग परिवारातील प्रत्येक व्यक्तीने एक त्याच्यासाठी मदत केली पाहिजे. रुपयामधला जो चौथा भाग आहे कमाईचा किंवा त्या धनाचा, तर नेहमी आपल्याला बचत करून ठेवता आला पाहिजे. ते कशासाठी, तर परिवारातील जे काही लोक असतात, भविष्यामध्ये काहीतरी अडचणी उत्पन्न होऊ शकतात किंवा भविष्यातील काहीतरी महत्त्वाची कामं जर तुम्हाला करायची असेल, तर ते पैसे तुम्हाला बचत जर तुम्ही ठेवली नाही, तर ते तुमचं काम कधी होऊ शकणार नाही, किंवा मग तुम्हाला ते काम करण्यासाठी कर्ज घ्यावं लागेल, म्हणजे तुम्हाला कर्ज बाजारी व्हावं लागेल. म्हणून भगवान बुद्ध भविष्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी परिवारातील प्रत्येक व्यक्तीने हा प्रयत्न केला पाहिजे की रुपयामधला चौथा भाग नेहमी बचत ठेवला पाहिजे. ते कशासाठी, जेणेकरून भविष्यामध्ये जर एखादं काम करायचं असेल किंवा भविष्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी
किंवा कर्जबाजारी नाही झालो पाहिजे याचा विचार करून आपण तो भाग बचत ठेवला पाहिजे. अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात की धनाचे हे 4 भागामध्ये चांगल्या प्रकारे समायोजन करून जर त्या परिवाराने चांगल्या प्रकारे याचा सदुपयोग जर घेतला तर भगवान बुद्ध म्हणतात परिवारामध्ये ज्या समस्या असतात त्या समस्याचं निराकरण या 4 भागाचं धनाच्या स्वरूपाने निराकरण केल्यामुळं आरामशीर तो परिवार नियंत्रणाखाली राहतो. या परिवारामध्ये मग वाद होत नाही, कारण आर्थिकतेची समस्या मिटून जाते, सुखदुःखाची समस्या मिटून जाते, दान धर्माची मदतीची समस्या मिटून जाते, भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी मात होण्यासाठी काहीतरी पैसे बचत राहतात, काहीतरी धन बचत राहिल्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात पारिवारिक समस्या याच्यामध्ये अनेक प्रकारच्या पारिवारिक समस्या ह्या कंट्रोलमध्ये येतात, नियंत्रणाखाली येतात आणि मग परिवारामध्ये एक प्रकारे सुखशांतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. तर अशा प्रकारे भगवान बुद्धाने या 2 उदाहरणावरून पारिवारिक समस्येचं निराकरण कशा प्रकारे करावं हे उपदेश केला. तसं तर अनेक अशी सूत्र आहेत. विविध सूत्रातून भगवान बुद्धाने पारिवारिक जीवनाला चांगल्या प्रकारे यथार्थ स्वरूप देण्यासाठी, यथार्थ जीवन जगण्यासाठी, पारिवारिक जीवन सफलतेसाठी अनेक विविध सूत्रांमधून उपदेश केला. परंतु आपण वेळेभावी या 2 उदाहरणाला समोर ठेवून या विषयाला आपण थोडक्यामध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला, थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून हा आपण विचार केला पाहिजे की आपण संन्यासी लोक नाही, आपण भिक्षू आणि भिक्षुनी लोक नाही आहोत, आपण उपासिका लोक आहोत. उपासिका जरी लोक जर आहोत तर सुद्धा आपण पारिवारिक लोक आहोत. आपल्यावर जबाबदाऱ्या असतात, आपली कर्तव्य असतात आणि आपली कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी हे आपण चांगल्या प्रकारे नियोजन केलं पाहिजे, समायोजन केलं पाहिजे. कारण भगवान बुद्ध असे म्हणतात धर्मवान होण्यासाठी, धर्माचं पालन करण्यासाठी भगवान बुद्ध असे उपदेश करतात की जोपर्यंत व्यक्ती आपल्या घरातील समस्येचं निराकरण करू शकत नाही, जोपर्यंत आपल्या घरातील परिवारातील समस्याला तो सोडवू शकत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं तो धर्मवानही होऊ शकत नाही. त्याने प्रयत्न जरी केला तरी सुद्धा त्याला सतत त्या चिंता, परिवाराच्या सतत चिंता सारख्या सतावत राहतात. जसं तुम्ही एखाद्या परिषदेला सुद्धा तुम्ही गेला किंवा धर्मप्रवचन ऐकायला गेल्या, परंतु धर्मप्रवचन ऐकायला जाण्याच्या पूर्वी जर एखादं तुम्हाला काहीतरी परिवाराच्या प्रती कर्तव्य जर असेल आणि ते जर तुम्ही कर्तव्य पार न पाडता जर तुम्ही जर ते प्रवचन ऐकायला गेल्या किंवा धर्मपरिषदेला गेल्या तरी सुद्धा ते कर्तव्य अधूर असल्यामुळे त्याच्यातूनही समस्या उत्पन्न होऊ शकते. म्हणून बुद्ध म्हणतात धर्मवान होण्यासाठी, धार्मिक कार्य करण्यासाठी किंवा धर्म प्रसार आणि प्रचाराला योगदान देण्यासाठी उपासक उपासिकांनी पहिल्यांदा आपल्या पारिवारिक समस्याचं काय केलं पाहिजे, निराकरण केलं पाहिजे. तरच हे उपासक उपासिका धर्म प्रसारासाठी चांगल्या प्रकारे योगदान देऊ शकतात, धर्माचं चांगल्या प्रकारे काम करू शकतात, ते इतरांसाठी चांगलं काम करू शकतात. परंतु पारिवारिक समस्येचं जर ज्या उपासक उपासिकांना चांगल्या प्रकारे निराकरण करता जर आलं नाही किंवा त्या समस्यांना त्यांना सोडवता जर आलं नाही तर त्यांना सतत त्याच्याविषयी मनामध्ये चिंता उत्पन्न होत राहतात. मग तुम्ही काम कितीही धर्माचं केलं किंवा तुम्ही लोकांसाठी किती जरी काम जरी केलं, पण लोकांमध्ये तुमचा रुतबा असू शकतो, लोकांवर तुमची छाप असू शकते की बाबा हा माणूस खूप धर्मासाठी काम करतो, खूप प्रसार आणि प्रचारासाठी आपलं योगदान देतो, परंतु परिवाराच्या प्रती जर त्या व्यक्तीने त्याचं कर्तव्य पुरं जर केलं नाही तर सुद्धा त्या व्यक्तीला एक प्रकारे मनामध्ये सारखी चिंता सतावत राहते. आणि मग लोक सुद्धा तुम्हाला एक प्रकारे म्हणू शकतात की स्वतःच्या परिवाराकडे लक्ष न देता जरी लोकांकडे त्याने लक्ष दिलं असेल पण स्वतःच्या परिवाराचं एक प्रकारे काय केलं, नुकसानच केलं. म्हणून ही वेळ आपण उपासक उपासिका आहात, आपल्यावरती आली नाही पाहिजे. आपल्या परिवाराचं नुकसान नाही झालं पाहिजे. काम करत असताना, धर्मकार्य करत असताना, प्रसार आणि प्रचार करत असताना, सामाजिक असो कुठलंही क्षेत्र असो, सगळ्या प्रकारची सेवा करत असताना आपल्या परिवाराला आपली गरज असते. कारण आपलं एकमेकांचं आयुष्य एकमेकावर डिपेंडिंग लाईफ असतं, आश्रित जीवन असतं. त्याच्यामुळे ते एक आपले उपकार नसतात, एक प्रकारे तिथं आपलं कर्तव्य ठरतं. उपकारापेक्षा ते आपलं कर्तव्य ठरतं आणि उपकारापेक्षा भगवान बुद्ध कर्तव्याला जपणं फार गरजेचं असतं. म्हणून तुम्ही सर्व उपासक उपासिकांनी नेहमी हा प्रयत्न केला पाहिजे की तुमचा जो परिवार आहे हा तुमच्यामुळे दुरावला नाही गेला पाहिजे, तुमच्यामुळे वादविवाद तुमच्या परिवारामध्ये निर्माण नाही झाले पाहिजे. तुमचा परिवार तुमच्यामुळे सुख शांततेनं चांगल्या प्रकारे जीवन जगला पाहिजे.
तुमच्या परिवारामध्ये तुमच्यामुळे समस्येला चांगल्या प्रकारे आळा बसला पाहिजे, समस्या वाढत नाही गेल्या पाहिजे. एक सुख शांतीचं वातावरण उत्पन्न करण्यासाठी किंवा सुख शांतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्ही परिवारासाठी एक प्रकारे वरदान ठरले पाहिजे, असा तुमचा सम्यक संकल्प असला पाहिजे. तरच तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही एक प्रकारे धर्मवानही होऊ शकता आणि तुम्ही धर्मवान होऊ शकता आणि मग समाज कार्यामध्ये, धर्मप्रसार आणि प्रचारामध्ये खूप चांगल्या प्रकारे योगदान देऊ शकतात आणि मग तुमची गती आणि सगळ्या प्रकारची तुम्हाला प्राप्तीही सहजतेनं होत राहते. तर अशा प्रकारचा आजचा जो विषय होता पारिवारिक समस्याचं निराकरण, हे तुम्हाला या धर्मचर्चेमधून बऱ्यापैकी थोडाफार तरी समजला असेलच अशी मी अपेक्षा करते आणि थांबते. इथेच्या धर्मचर्चेला विराम देते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्व सुखी हो. अभिवादनशीलस्य नित्यं वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति.